राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून दुपारी 4 वाजता बैठक पार पडणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहतील। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची तयारी, नाशिकच्या जागेचा तिढा या संदर्भात मार्गी लागण्याची शक्यता आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। मीनाक्षी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। अर्थातच प्रदेश कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराची रणनीती काय असेल आणि नाशिकच्या जागेचा तिढा देखील आणि या तिढ्याच्या संदर्भात चर्चेची याच बैठकीमध्ये शक्यता आहे। अधिकचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले काय मिळतात? नक्कीच आपण पाहतोय की महायुतीमधल्या जागा वाटपासंदर्भातला तिढा अद्यापही कायम आहे। नाशिकची जागा आपण पाहिली तर सध्या तिथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या देखील नावाची जरी चर्चा असली तरी त्यांनी तयारी जरी केली असली तरी दुसरीकडे आपण पाहतोय की अजित पवार गटातले छगन भुजबळ यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। खरं तर अद्यापही या जागेचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये, कारण भाजपकडनं देखील या जागेसाठी तयारी जी आहे ती केली जात आहे, दावा जो आहे तो केला जातोय। पण मात्र प्रामुख्याने आपण पाहिलं तर याच विषयावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीनं बैठक जी आहे ती बोलावलेली आहे। 2 दिवस अजित पवार मुंबई बाहेर होते, काल रात्रीच ते पुण्याहून मुंबईत आलेले आहेत आणि आज देवगिरीवरती महत्त्वाची बैठक जी आहे थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे। सध्या आपण पाहिलं तर सुनील तटकरे हे देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। नाशिकच्या जागेचा तिढा यासोबतच प्रचाराच्या बाबत जी तयारी आहे यासोबतच सभेंचं आयोजन या सगळ्याच गोष्टींचा आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे एकूणच या बैठकीमध्ये थोड्याच वेळामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, महत्त्वाचे जे नेते असतील ते उपस्थित राहणार आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। नक्कीच आज देखील नाशिकच्या जागेचा तिढा सुटतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवार, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। देवगिरी बंगल्यावर आता काही महत्त्वाचे नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आधी खलबतं होणार आहे, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला अजित पवार आणि सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। तर नाशिक लोकसभेच्या संदर्भात देवगिरीवर आता बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीसाठी आता अजित पवार पोहोचल्याचं पाहायला मिळतंय, तर सुनील तटकरे हे देखील आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आता देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक लोकसभेच्या संदर्भातला तिढा आज तरी सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। देवगिरी बंगल्यावर आता सुनील तटकरे हे दाखल झाल्याची थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्यासोबत ते आता चर्चा करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।